दुसरीकडे पुरंदर विमानतळासंदर्भात मोठी बातमी समोर येते। 1 एप्रिल पासून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे। 1 तारखेपासून ड्रोनद्वारे सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे। भूसंपादनासाठी 80 कोटी रुपये शुल्क वर्ग झालेला आहे। प्रस्तावित पुरंदर विमानतळासाठी हालचाली आता वाढलेल्या दिसतात। 1 तारखेपासून ड्रोनद्वारे सर्वेक्षणाला सुरुवात केली जाणार आहे। भूसंपादनासाठी 80 कोटी रुपये शुल्क वर्ग करण्यात आलेले आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे आपल्या सोबत जोडले गेलेले आहे। रोहन, अधिकचा तपशील। खरं तर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने पुणे विमानतळ जे आहे ते आंतरराष्ट्रीय पुरंदरला केलं जात आहे। याबाबतच्या सगळ्या परवानग्या ज्या आहेत त्या मागील काही दिवसांपासून मंजूर देखील करण्यात आलेल्या होत्या, परंतु काही शेतकऱ्यांच्या विरोधामुळे ही सगळी प्रक्रिया रखडलेली पाहायला मिळत होती। परंतु आता भूसंपादनाच्या कामाला जे आहे ते 1 तारखेपासून म्हणजे उद्यापासून जी आहे ती सुरुवात होऊ शकते आणि याची सगळी प्रक्रिया जी आहे ती करण्यात येणार आहे आणि ड्रोनद्वारे प्रत्यक्षात सर्वेक्षण देखील या सगळ्या जागेसंदर्भामध्ये केलं जाणार आहे। कारण का विविध वेळी 2 ते 3 जागा ज्या आहेत त्या या पुरंदर विमानतळासाठी त्या बदलण्यात आलेल्या होत्या। जेजुरीपासून ते अंतर जवळ असावं, सासवडपासून ते अंतर जवळ असावं आणि त्या हिशोबाने ही सगळी जागेची प्रक्रिया जी आहे ती शोधून भूसंपादन करण्याची मागणी जी आहे ती मागील काही दिवसांपासून राज्य शासनाकडून सातत्याने केली जात होती। यासाठी पुरंदर विमानतळाची एक ऑथॉरिटी देखील नेमलेली होती। ती ऑथॉरिटी देखील यावरती काम करत होती आणि आता जवळपास 80 कोटी रुपयांचा शुल्क जो आहे तो वर्ग देखील केलेला आहे आणि त्यामुळे आता या सगळ्या मुळे पुरंदर विमानतळांच्या बाबतीमध्ये हालचाली ज्या आहेत त्या वाढलेल्या पाहायला मिळतात। त्यामुळे आता नेमकं सर्वेक्षण झाल्यानंतर भूसंपादन होण्याची प्रक्रिया करण्यासाठी किती वेळ लागतो हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे आणि या सगळ्यामुळे शेतकऱ्यांचा जो विरोध होता तो विरोध मावळतोय का आणि शेतकरी स्वतःहून या सगळ्याच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेत आहेत का हे पाहणं देखील महत्वाचं आहे। अगदीच धन्यवाद रोहन, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।